गाईज तुम्ही बघू शकता. आम्ही आता पुण्यावरून आलोय दिल्लीला आणि दिल्लीवरून चाललोय हरिद्वारला. गाडीमध्ये फुल राडा होता. सगळी म्हणली होती, नाच करायचा, गाणी-बिणी गायची, हे करायचं, ते करायचं, ते करायचं. तुम्हाला आता रिॲलिटी दाखवतो. आपण ठरवतो ना, की हे करायचं, ते करायचं. जो गाडीच्या पुढे बसतो, ड्रायव्हरच्या शेजारी बसतो, तो लय उड्या मारत असतो. मी गाडी शेजारी पुढे बसणार, ड्रायव्हर शेजारी बसणार, ही गाणी लावणार, ती गाणी लावणार. फुल झोपणार नाही, हे नाही. तुम्हाला मज्जा दाखवतो आता. आता मी व्हिडिओ करतोय म्हणून तो जागा झालाय आणि बघा ढाईमच्या बघा कसा झोपलाय. हां, 2 तास झाले झोपलाय 2 तास गाईज 2 तास. आमच्यातला अजून एक कार्यकर्ता आहे. तो तर फुल उल्हाशी असतो, फुल उल्हाशी. म्हणजे आपल्यातला एक असतो ना तो, ज्याला असं करायचं, तसं करायचं. त्याला तो तर तुम्हाला थोबाड दाखवून देतो. हे बघा. हा कोण आहे नाही का? व्याख्या इक्कू-उक्कू अशोक सराफ. एकदम जोरात. नुसत्या उलट्या, नुसत्या उलट्या. त्याला एक पार्टनर आहे तुम्हाला दाखवतो. तो नुसता गोळ्या आणतो. हीलर आहे आमच्यातला तो हीलर. ही गोळी खा, ती गोळी खा. हे बघा, हे बघा. आवड बघायचं. म्हणजे नर्स आहे त्याची. तो सध्या आता नर्सचं काम करतोय. आता एक नवीन मित्र आहे. जास्त ओळख नाहीये. हा एक आहे. ती पण झोपायचीच गँग आहे सगळी. सगळी झोपायची गँग आहे. सगळी झोपायची गँग आहे. कोणी नाही. सगळी झोपायची गँग आहे. कोणी यर एक शहाण्याचं नाहीये, की बाबा काय गप्पा मारतील, मज्जा करतील, एन्जॉय करतील. काही नाही. घंटा कसला काही नाही. नुसतं यायचं आणि झोपायचं. यायचं आणि झोपायचं. ते ड्रायव्हर काका एवढे बोर झाले, एवढे बोर झाले. मी पार त्यांचं खानदान विचारलं. चर्चा करून. पोरांचं बिरांचं नाव विचारून झालं, आजीचं नाव विचारून झालं. एवढ्या गप्पा मारल्या, आता मला बोलायला प्रश्न राहिले नाहीत काय विचारायला. आता काय बोलायचंय तुम्हाला? काय सांगू? जाऊ द्या. ही अशी आपली गँग. यांच्यासोबत चाललोय मी कुठं? पहाडोपे. ही इथं मिरीच आणि ती जाऊन ती पहाडोपे चाललीत. काय बोलायचं यांना? चालीत केदारनाथला फिरायला. 28 किलोमीटर ट्रेक फिरणार 28 किलोमीटर. तर तुम्ही विचार करा. आता हे मागणं बॉम्ब बोलतोय मोठ्या-मोठ्याने करतोय, हे घे, ते घे, ते घे. ही यांची ही अशी आहे. तुम्हाला सांगतो खोटं बोलत नाही गाईज. ह्यांना एवढी भीती आहे. यांनी ऑक्सिजन घेतलं सोबत ऑक्सिजनचे. म्हणजे उद्या काय झालं-बिलं, छातीत-बितीत दुखलं यांच्या, घरी फोन करावा लागतो यांना डायरेक्ट आई-बापाला. हे घाबरू नये म्हणून ऑक्सिजन घेतले ऑक्सिजन विचार करा. हां, ही नाकामध्ये डायरेक्ट कापूर कोंबतात. हां, श्वास घेता येत नाही म्हणून. डायरेक्ट नाकात कापूर कोंबतात. नाकातच डायरेक्ट. डायरेक्ट एकदमच. आता जाऊ द्या.